तर मुंबईसह राज्यातील उर्वरित भागामध्ये 20 जून पर्यंत मान्सून दाखल होईल. हवामान अभ्यासक आर्थेय शेट्टी यांनी वर्तवलेला हा अंदाज आहे. प्रशांत महासागरातील अल निनोचा प्रभाव, अफगाणिस्तानकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रखडलेली आहे. त्यामुळे या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलंय. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात एकूण पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता. संपूर्ण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 19 जून दरम्यान केवळ काही ठिकाणी किंवा तुरळक स्वरूपात पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 17 जून पर्यंत विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.